एक कॅरेक्टर, कुठलाही कॅरेक्टर क्रिएट झाल्यानंतर त्याचे जे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स असतात त्याचं जे एक्सप्लोरेशन कॉमिक्समध्ये होतं ते लिटरेचरच्या कुठल्या दुसऱ्या माध्यममध्ये होतं हे मला असं वाटत नाही. फ्लॅश आता एक रिसेंटली आलेला मूवी होता, तर त्याच्यात माहिती नाही किती फॅन्सनी बघितलं किंवा नोटीस केलं असणार, पण फ्लॅशच्या रूममध्ये मागे हनुमानाचं चित्र लावलेलं आहे आणि त्याचं रिझन आहे. आणि सगळे चिल्ड्रन्स मॅगझिन्स किंवा जे काय असे होते त्यांच्याबरोबर पार्लेजीनी डील करून ते कॉमिक्स फ्रीमध्ये त्यांच्या थ्रू पब्लिश केले होते. तर हे काम इंडियाच्या कॉर्नर्समध्ये पोचलं हे मला न कळत झालेली गोष्ट आहे. मला हेही सांगायचं आहे की सैफ अली खान वॉज वन ऑफ द बेस्ट क्लायंट आय एव्हर गॉट टू वर्क विथ. त्यांनी आम्हाला एकही प्रश्न विचारला नाही किंवा एकही काय करेक्शन करायला काही सांगितलं नाही. इनफॅक्ट ही वॉज एन्जॉईंग द वर्क दॅट ही वॉज सीइंग. आर्ट कॉलेजचे जे 4 वर्ष किंवा 5 वर्ष असतात तो एक सुपर्ब एक्सप्लोरेशनचा टाईम आहे ज्याच्यात ते अटेम्प्ट केलं पाहिजे जे तुम्हाला जमत नाही आणि ते फिअर्सली अटेम्प्ट केलं पाहिजे. नमस्कार. आज आपण कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल्स या सेक्शन बद्दल बोलणार आहोत. खूप इंटरेस्टिंग सेक्शन आहे आणि या सेक्शनची माहिती द्यायला आपल्याकडे आज एक्सपिरियन्स कॉमिक आर्टिस्ट आणि अस्खलित मराठी बोलणारे सौमेन पटेल आलेले. सौमेन, आत्ताच्या यूथमध्ये किंवा नवीन ह्याच्यात कॉमिक्स एक असं काहीतरी त्याला फॅसिनेशन आहे लोकांचं, पण हे जे कॉमिक कल्चर म्हणू आपण त्याला सपोज, तर हे बाहेरच्या देशांमध्ये बरीच वर्ष आहे, राईट. जपानला त्याचं एक स्वतःच आहे किंवा कोरियामध्ये असेल, पण आत्ता आपल्याकडे गेल्या 4-5 वर्षात अवेअरनेस आला असं म्हणू शकतो ना. तर आपल्याकडे कॉमिक्स हे 80s पासनं खूप पॉप्युलर होते आणि तेव्हा म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामधनं ते इंद्रजाल कॉमिक्स प्रिंट करायचे आणि त्या लोकांनी सर्वात आधी त्यांना जे लायसन्स मिळालेले कॅरेक्टर्स होते, जसे फॅन्टम होता एक कॅरेक्टर, मॅन्ड्रेक होता, मॅन्ड्रेक द मॅजिशियन, त्यांचे कॉमिक्स कलरमध्ये इकडे प्रिंट व्हायचे आणि ते खूपच पॉप्युलर झाले ते कॉमिक्स. सो वॉट दे ऑल्सो डिड वॉज के त्या लोकांनी नंतर इंडियन ओरिजिनल कॅरेक्टर्स पण क्रिएट केलेले. तर त्याच्यात बहादूर हे सगळ्यात पॉप्युलर कॅरेक्टर होतं जे आबिद सुरती आहेत त्यांनी लिहिलं होतं. ते अजूनही आहेत आबिदजी आणि इलस्ट्रेशन्स जे केले होते ते गोविंद ब्रह्माण्याजींनी केले होते. आणि जे पण कॉमिकचे फॅन्स आहेत इंडियामध्ये ते सगळे म्हणजे कायल आहेत त्या पुस्तकचे अजून पण, म्हणजे ते त्या लेवलचं एवढं चांगलं काम झालेलं आहे इंडियामध्ये. आणि मग त्याच्यानंतर अमर चित्रकथा, तर हे एक स्टेपल कॉमिक इंडियामध्ये आहे की ते अनंत पै आणि बरेचसे इलस्ट्रेटर्स आहेत, आपले महाराष्ट्राचे बरेच इलस्ट्रेटर्स होते ज्यांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि त्यांनी एवढे चांगले कॉमिक्स केले ते आजही विकले जात आहेत. आणि ती जी कंपनी आहे इट इज लाईक अ ह्यूज प्रॉफिट मेकिंग मशीन. 2000च्या नंतर एक जेव्हा बाहेरच्या गोष्टी पण इकडे मिळू लागले, इमेज कॉमिक्स वगैरे हे आणि मार्वल DCचे कॉमिक्स पण इझिली अवेलेबल व्हायला लागले, तर तेव्हा इंडियामध्ये गॉथम कॉमिक्स म्हणून एक ब्रँड सुरू झाला होता. तर ते अमेरिकेचे जे तेव्हा तिकडे जे रन व्हायचे तेच कॉमिक्स ते इकडे प्रिंट करून लोकांना म्हणजे अवेलेबल करून देत होते. म्हणजे जे US मध्ये 2 वीक आधी किंवा 3 वीक आधी प्रिंट झालेलं पुस्तक आहे जे ऑनलाईन तुम्हाला फक्त त्याचे कवर्स वगैरे बघायला मिळत होते, ते इकडे प्रिंट करून इकडच्या लोकांसाठी ते विकत होते आणि ते पण खूप पॉप्युलर झालेलं. मग त्या लोकांनीच व्हर्जिन कॉमिक्स म्हणून एक मोठा स्टुडिओ सुरू केला होता बँगलोरमध्ये आणि त्याच्या थ्रू त्यांनी पण बरेच कॉमिक्स बनवले होते. आणि याच्यात ड्युरिंग 80s वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर जर म्हणायचं असेल तर ते राज कॉमिक्स पण होतं की जे दिल्लीचं पब्लिकेशन हाऊस आहे. तर ते जे कंपनी होती ती आधी पल्प नॉवेल्स प्रिंट करायची आणि मग त्यांचे नॉवेल्स खूप विकले जायचे. म्हणजे सुरेंद्र मोहन पाठक आणि वेदप्रकाश शर्मा वगैरेचे जे क्राईम नॉवेल्स असायचे तर ते म्हणजे ऑलरेडी दे वर मेकिंग अ लॉट ऑफ मनी. मग त्या लोकांनी एक राज कॉमिक्स म्हणून एक वेगळी कंपनी सुरू केलेली आणि त्याच्या थ्रू त्यांनी नागराज, डोगा, सुपर कमांडो ध्रुव आणि भेडिया असे बरेच म्हणजे दे हॅव लाईक अ लाँग लिस्ट ऑफ ओरिजिनल कॅरेक्टर्स जे त्यांनी सुरू केले. आणि तेव्हा ते म्हणजे मी जे नंबर्स ऐकले आहेत त्या हिशोबाने लाखोच्या नंबर्समध्ये बुक्स सेल व्हायचे
लाखोचे नंबर्समध्ये पुस्तक विकले जायचे तेव्हा. आणि पुस्तक एवढे विकले जायचे की एक गँग्स होते जे ते झेरॉक्स करून पण विकायचे. ओके, ब्लॅक मार्केटिंग हो हो, म्हणजे आपण तर हुशार आहोत ना त्याच्यात, म्हणजे तर ते सगळं पण झालेलं आहे इंडियामध्ये. सो कॉमिक्स पॉप्युलर होते, पण एक सर्टन तऱ्हेचे कॉमिक्स पॉप्युलर होते आणि वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे प्रकाराचे कॉमिक्स खूप प्रचलित झाले आहेत इंडियामध्ये. साऊथमध्ये पण तसं वेगळं एक कल्चर होतं की साऊथमध्ये पण लोक बाहेरचे काउबॉय कॉमिक्सचा खूप फॅड आहे तिकडे, म्हणजे खूप त्यांना आवडतं. ब्लॅक अँड व्हाईट मग कमांडो कॉमिक्स म्हणून पण आहेत जे म्हणजे इकडे अवेलेबल असायचे, ते वॉरवरती असायचे कॉमिक्स. तर तसे वेगवेगळे बरेच असे कॉमिक्स आहेत जे इकडे बाहेरचे पण कॉमिक्स इकडे पॉप्युलर झाले आहेत आणि इकडनं पण बाहेरच्या कामावरनं इन्स्पायर होऊन इकडनं पण बरेच असे वेगवेगळे प्रकाराचे कॉमिक्स झाले आहेत अधूनमधून. म्हणजे आपण त्यातला कंटेंट क्रिएट केलं तसं. कारण आपण कसे आहोत ना, आपल्याला इंडियामध्ये स्टोरीज हे मुळात आपल्याला खूपच आवडतात आणि आपले संगीत असेल किंवा फोक संगीत जे आहे ते स्टोरी टेलिंग आहे आपलं कम्प्लिटली. आपली जी प्रथा आहे श्रुती आणि स्मृतीची, तर फॉर अ व्हेरी लॉंग टाईम आपण सगळं लिहून न काढता बोलून आणि पाठ करून हे आपले स्टोरीज पुढे नेले आहेत. आपले जर इव्हन टेम्पल्स जरी बघितले तर त्याच्यात बरेच असे स्कल्पचर्स असतात जे कंटिन्युअस डिपिक्शन ऑफ रामायण असतं किंवा महाभारत असतं किंवा शंकराची स्टोरी असते आणि वेगवेगळे त्यांचे आयुष्यातले जे काय घडलेले गोष्टी आहेत ते स्कल्पचरमध्ये दाखवले असतात त्या लोकांनी. तर ते पण एक तऱ्हेचं स्टोरी टेलिंगच आहे, जे म्हणजे कॉमिकमध्ये आपण पॅनल्स बनवतो त्याच्याऐवजी त्या लोकांनी ते स्कल्पचरमध्ये केलेलं आहे. तर मुळात आपल्याला इंडियन्स लोकांना आणि फिल्म्स तर आपल्या इकडे एवढे पॉप्युलर आहेत की म्हणजे आपल्याला तेवढी जास्त स्टोरी टेलिंगची आवड आहे आणि ते संबंध इंडियाला आहे. म्हणजे असं नाही की एका पर्टिक्युलर स्टेटला आहे किंवा दुसऱ्या स्टेटला नाही आहे. सगळ्या स्टेटमध्ये आपल्या फोक आर्टमध्ये तुम्हाला स्टोरी टेलिंग हे मिळणारच. तर मग कॉमिक हा एक स्टोरी टेलिंगचा एक प्रकार आहे, राईट? म्हणजे डिफरंट फॉर्म ऑफ एक्सप्रेसिंग युअर स्टोरी. करेक्ट. तर इफ लिटरेचरमध्ये आपण बघायला गेलो तर शेक्सपियरनी जर रोमिओ अँड ज्युलियट क्रिएट केले तर बरेचसे कंट्रीजमध्ये बरेचशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये त्याचं रिटेलिंग करण्यात येतं. म्हणजे स्टोरी तीच असते पण त्या देशाच्या त्या समाजाच्या प्रकारे त्याच्यावरती ती स्टोरी पसवून त्या लोकांना ती सांगितली जाते. पण आता कॉमिक्समध्ये काय होतं आहे की एखादा बॅटमॅनसारखा एखादा कॅरेक्टर किंवा सुपरमॅन किंवा फ्लॅश एक कॅरेक्टर एखाद्या व्यक्तीने क्रिएट केला, एक आर्टिस्ट आणि रायटरनी मिळून. तर जसे जसे वर्ष पास होतात तसे नवीन रायटर्स येतात आणि ते त्या कॅरेक्टरच्या सायकोलॉजीमधनं नवीन नवीन गोष्ट काढून त्या नवीन नवीन प्रकाराने नवीन स्टोरीज लोकांना प्रेझेंट करतात. आणि ते एवढं म्हणजे चांगलं आहे की म्हणजे रीडर्स जेव्हा ते वाचतात तेव्हा त्यांना ते फील होतं की अरे हे तर आम्ही विचारच केला नव्हता असं. सो एक कॅरेक्टर, कुठलाही कॅरेक्टर क्रिएट झाल्यानंतर त्याचे जे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स असतात त्याचं जे एक्सप्लोरेशन कॉमिक्समध्ये होतं ते लिटरेचरच्या कुठल्या दुसऱ्या माध्यममध्ये होतं हे मला असं वाटत नाही. आता सपोज विजय तेंडुलकरांनी एक प्ले लिहिला आहे सखाराम बाइंडर. ओके, लेट्स टेक एन एक्झाम्पल फॉर दॅट. आता मला ते कॅरेक्टर आवडलं, मी त्याला रिटेलिंगही करू शकत नाही किंवा मी त्याच्या सायकोलॉजीचे वेगळे ॲस्पेक्ट्स ही बाहेर आणले तर त्याला क्रिटिसिझम हे जे आहे ते वेगळ्या प्रकाराने झेलायला लागणार. कारण हाऊ कॅन आय टच समथिंग विच इज सो क्लासिक, हे एक म्हणजे असं होऊन जातं ना. व्हेअर कॉमिकमध्ये हे होत नाही. कॉमिकमध्ये जर मला बॅटमॅनची एखादी स्टोरी सांगायची आहे तर ते मी करू शकणार. तर ते मला वाटतं की लिटरेचरच्या सगळ्या माध्यममध्ये हे खूपच मोठा एक ॲडव्हान्टेज आहे कॉमिक्समध्ये. आणि कॉमिकचे कॅरेक्टर्स जेव्हा आपण हाताळतो किंवा त्यांना घेऊन आपण जेव्हा स्टोरी टेलिंग करतो ते दुसऱ्या कुठल्या माध्यममध्ये करता येतं ते मला आय डोंट थिंक सो की ते करता येईल. त्याचे एवढे फॅसेट्स आणि जसं तू तेवढे की स्पायडरमॅनचा आता स्पायडर वर्स झालाय,
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्पायडरमॅन हे कॉमिक्स मधूनच आले ना सुरुवातीला. हो. आता याच्यात पण मला एक सांगायचं आहे की फ्लॅश आता एक रिसेंटली आलेला मूवी होता, तर त्याच्यात माहिती नाही किती फॅन्सनी बघितलं किंवा नोटीस केलं असणार, पण फ्लॅशच्या रूममध्ये मागे हनुमानाचं चित्र लावलेलं आहे आणि त्याचं रिझन आहे आणि ते रिझन मला कोणाला सांगायचं नाही आहे. प्लीज ऑनलाईन जाऊन तुम्ही बघा की ते का पोस्टर तिकडे आहे आणि इंडियन कनेक्शन काय आहे. आता हे जे मल्टिवर्स हा जो प्रकार आहे तो सध्या लोकांना असं खूप आता मल्टिवर्स झालेला आहे, कारण AI आणि आपण जे इवन मेटामध्ये पण सगळं चाललं होतं की आपण मल्टिवर्स आणि असं सगळं करूया. पण हा कॉन्सेप्ट काय हिंदू मिथॉलॉजीमध्ये नवीन नाही आहे आणि त्याचं एक डीप कनेक्शन आहे आपल्या मिथॉलॉजी बरोबर. तर ते मला वाटतं की लोकांनी थोडं ऑनलाईन जाऊन रिसर्च करावा त्याच्याबद्दल. आणि ते मला तेच म्हणायचं आहे की आपल्या स्वतःच्या कल्चरमध्ये एवढ्या सगळ्या स्टोरीचे ॲस्पेक्ट्स किंवा एक आपलं असतं आतलं जग जे आपल्या आत घडत असतं आणि एक असतं बाहेरचं जग. तर आपल्या जे थिंकिंग सिस्टम आहे आपली त्याच्यात आपल्या आत काय घडतंय की आपण स्वतःच्या आतल्या टर्मॉइलला कसं हँडल करायचं ते ऑलरेडी त्याच्यावरती PhDचे डॉक्युमेंट्स लिहून लोक गेलेले आहेत. म्हणजे इट इज प्रॉबब्ली इन अ डिफरंट फॉर्म. त्याला आपण कदाचित इकडे रिलिजन म्हणतो, पण त्याला जर सिम्पली या ॲस्पेक्टनी बघितलं की लोकांनी एखादा माइंडसेट एक्सप्लोर करून त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबरोबर एखाद्या व्यक्तीबरोबर काय घडत असतं त्याचं डॉक्युमेंटेशन ऑलरेडी केलेलं आहे, तर लगेच आपल्याला पर्स्पेक्टिव्ह बदलला तर आपल्याला नवीन गोष्टी मिळायला लागतात. म्हणजे आता स्टार वॉर्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर जेव्हा जॉर्ज लुकस हे एवढे मोठे डिरेक्टर रायटर आहेत जे तेव्हा स्वतःचं एक युनिवर्स नवीन क्रिएट करत होते, तर त्याच्यात पण लॉर्ड ऑफ एशियन मिथॉलॉजी किंवा इंडियन मिथॉलॉजी हे रेफर त्यांनी केलेली आहे की म्हणजे आणि ते त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी वाचले पण आहेत आणि ॲब्झॉर्बही केले आहेत. आणि जस्ट बिकॉज ते बाहेरची लोक आहेत त्यांनी त्याला स्वतःच्या हिशोबाने इंटरप्रेट केलं आहे. आता जडाई हा जो एक प्रकार त्यांनी क्रिएट केला आहे, तर त्यांचं जे रिलिजन आहे, तर आपल्या इकडे ज्याला म्हणतो की धर्म किंवा धर्मस्थापनासाठी तुम्हाला लढाई करायची आहे, तर तो कॉन्सेप्ट तोच आहे त्यांचा. म्हणजे जडाई जो एक ऑर्डर आहे तो दे आर ट्राईंग टू मेंटेन द बॅलन्स इन द एंटायर ॲक्टिव्हिटी विच इज हॅपनिंग इन द युनिवर्स. आणि ते म्हणजे आपले सगळे जे गॉड्स आहेत किंवा जेवढे अवतार आहेत ते त्यांचा अवतारच त्याच्यासाठी झाला आहे. आता इवन जिम कॅमेरूनचं तुम्ही अवतार बघणार तर त्यांनी अवतार हे नाव का ठेवलं आणि प्लस त्याला जे बॉडीला कलर्स यूज केले आहेत त्यालाही नाव त्या लोकांनी विष्णू ब्ल्यू म्हणून यूज केला होता. सो ही जी बाहेरची लोक आहेत ते खूप अवेअर आहेत आपल्या गोष्टींबद्दल. आणि मला वाटतं की आपण ॲज इंडियन ना आपल्या स्वतःच्या कल्चरला खूप डिमीन करतो, स्वतःच्या भाषेला खूप डिमीन करतो. मी असे कितीतरी माझे मराठी मित्र आहेत ज्यांना मराठीत बोलायला आवडत नाही. आणि त्याच्यात होतं काय की जेव्हा आपण एखाद्या भाषेला स्वतःहून लांब करतो तर त्याच्याबरोबर येणारं जे नॉलेज आहे ते पण आपण बंद करून टाकतो आपल्याला. आणि ते सगळ्यात मोठी म्हणजे ज्याला म्हणतो की खूप डेंजरस गोष्ट आहे. तर कारण आता आपल्या इकडे जे स्कूलचं पण कल्चर झालेलं आहे की इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये इंग्लिशमध्ये बोला आणि इंग्लिशच वाचा, तर तुम्ही सगळे वेस्टर्न आयडियाज पुढे जाऊन ॲब्झॉर्ब करणार. सो यू विल नॉट नो की तुमच्या ॲन्सेस्टर्सनी ऑलरेडी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी लिहून काढले आहेत आणि ते तुम्ही जर घेतले तर तुम्हाला एक युनिक फ्लेवर तुमच्या कामात येऊ शकतो असं मला वाटतं. सौमेन, युजली ना कॉमिक आर्टिस्ट किंवा मला कॉमिक करायचं हे एक लहानपणाचं स्वप्न असतं. म्हणजे माझं होतं ना कॉमिक आर्टिस्ट बनवायचं, पण टिंकल जेव्हा आमच्याकडे घरी सबस्क्रिप्शनला यायचं ना तर अखंड टिंकल मी ड्रॉइंग बुकमध्ये उतरवून काढायचो. ओके. आणि माझं स्वप्न होतं की एक दिवस मी टिंकलसाठी काहीतरी करेन, एक दिवस. पण फॉर्च्युनेटली एक फ्रीलान्स आलं होतं, सन्स ऑफ राम म्हणून एक मूवी आला होता. त्याचे काही पेजेस असायचे त्याचे प्रमोशनच्या वेळेस, आणि ते पेजेस मला करायला मिळाले आणि तिकडे खाली नाव आलं, कळलं ना, आर्ट इलस्ट्रेशन्स बाय उपेंद्र देसाई. आय वॉज व्हेरी हॅपी की ते एक स्वप्न कम्प्लीट झालं माझं.
पण असं मला वाटतं की ज्याला कोणाला कॉमिक आर्टिस्ट व्हायचं असेल किंवा कॉमिक्स हे एक फॅसिनेटिंग जग आहे, तर तुझा आवाज युअर जर्नी. माझी जर्नीमध्ये मी ऑलरेडी कॉलेजमध्ये असताना मी काम करत होतो एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये, विच वॉज अ स्मॉल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. आणि त्याचे जे 3 पार्टनर्स होते, विनय ब्रह्मण्य, अगेन गोविंद ब्रह्मण्याचे ते सन होते, निरंजन तिरोडकर आणि विपुल सोलंकी म्हणून. तर त्यांच्याकडे मी कामाला होतो आणि विनयला कॉमिक्सची खूप आवड होती आणि त्याचं काम पण भन्नाट म्हणजे अमेझिंगली डायनॅमिक होतं. तर म्हणजे मी जेव्हा पण त्याच्या मागे उभं राहून ते काम बघायचो तर मला तर जादूचे खेळ बघतोय तसं वाटायचं, कारण ही वॉज सो फ्लुइड आणि सो सहज, ज्याला म्हणतो ना की म्हणजे विचार न करता पण एवढं सुंदर ड्रॉ करू शकणार. तर ते म्हणजे ती जे जादू मला तिकडे बघायला मिळाली त्याचा माझ्यावरती खूपच मोठा परिणाम झाला होता तेव्हा पण आणि आत्ता पण. म्हणजे आय थिंक इफ मी जर त्यांना भेटलो नसतो माझ्या आयुष्यात तर माझ्या स्वतःला ही दिशाच मिळाली नसती असं मला वाटतं. कारण ते जे मी तिकडे घडताना बघितलं आणि ज्या स्पीडनी विनय काम करायचा आणि ज्या क्वालिटीचं काम करायचं ते म्हणजे एवढं हाय बेंचमार्क होतं की तेव्हा ॲज अ स्टुडंट मला वाटायचं की इकडे जायला काय करायला लागणार, यु नो. सो म्हणजे तो जो एक आपण हॉर्स ब्लाइंडर्स लावून असं म्हणजे फोकस येतो ना, तो तेव्हाच म्हणजे आला होता की म्हणजे बाकीचा कचरा साईडला ठेवून आता हे करायला काय करायला लागेल. सो मी त्याला खूप म्हणजे प्रश्न वगैरे विचारायचो. म्हणजे आफ्टर अ पॉईंट ऑफ टाईम मेंटॉर्स बिकम युअर फ्रेंड. तर ही वॉज ऑलवेज लाईक अ फ्रेंड आफ्टर फ्यू इयर्स. आणि तेव्हा म्हणजे ते मला खूप म्हणजे सगळ्या गोष्टी सांगायचे की हे असं केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि ते म्हणजे गुरुच होते माझे एक हिशोबाने. तर मला वाटतं की हे जे मेंटॉरचं जे एक आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये ते सगळ्या स्टुडंट्सच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स असतं. तर मला तसे गुरु लाभले हे माझं नशीब आहे. ते सगळ्यांना तसं होत नाही. सो मला जी आवड निर्माण झाली कॉमिक्सची ती तिकडनंच झाली. आणि मी तेव्हाच बहुतेक ठरवलं होतं की फायनल इयर आल्यापर्यंत आपण फायनल इयरमध्ये कॉलेजमध्ये प्रोजेक्ट करायचा असतो तर मी काहीतरी कॉमिक्सला घेऊनच करीन, म्हणजे मला तसं वाटायचं. आणि तेव्हा कॉलेजमध्ये असताना इमेज कॉमिक्सचे नवीन कॉमिक्स सगळे इंडियामध्ये मिळायला सुरू झालेले. तर ते बघून मला ॲज अन इलस्ट्रेशन स्टुडंट मला वाटलं की हा एक खूप चांगला बेंचमार्क आहे अस्पायर करायला, की म्हणजे आपण पडू खाली तर चालेल पण आपण फेल फॉरवर्ड म्हणतो ना तसं, की म्हणजे आपण नाही झालं ते आपल्याला माहिती आहे त्या लेवलचं काम आपल्याने होणार नाही आहे, पण तरी इट वॉज सच अ गुड बेंचमार्क टू अस्पायर टू की आय डिसाइडेड की हे केलं पाहिजे मी. लकीली कॉलेज संपल्यानंतर मला फ्रीलान्समध्ये किंवा बाकीच्या सगळ्या कामामध्ये पण माझी जी आवड होती कॉमिक्सची ती मला एक्सप्लोअर करता आली. सौमेन, सपोज एखाद्या स्टुडंटला किंवा नवीन कॅरेक्टर्स बनवायचे, ओके, किंवा नवीन सुपर हिरो इंट्रोड्यूस करायचे, तर आताचे यूथ काय ते सगळे ॲव्हेंजर्स फॉलो करतात किंवा सगळं फॉलो करतात, ओके, आणि त्याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी घेतात आणि एक काहीतरी तयार करतात. किंवा रेफरन्सिंग इतकं इझी झालं आहे की तुम्ही पहिले पिंटरेस्टला जाता बाय डिफॉल्ट, ओके, मग तिथून हे घ्या ते घ्या, एक कॅरेक्टर डिझाईन म्हणा किंवा डेव्हलप करायचं आहे. डेव्हलपमेंट एक वेगळी प्रोसेस आहे, पण ह्याची ही पॉवर घेतली त्याची ती पॉवर घेतली करून you can make up a character, okay. So suppose you have to create an original character, okay. मला कोणाचा रेप्लिका नकोय किंवा कोणाचं घेतलेलं नकोय रेफरन्सिंग, आय वॉन्ट अन ओरिजिनल कॅरेक्टर. तर त्या माणसाने किंवा त्या स्टुडंटनी काय करावं? सो आय थिंक ओरिजिनल कॅरेक्टर जे बनवायचं असतं ते त्याचे रूट्स जे आहेत ते स्टोरीमध्ये असतात. सो रादर दॅन डिझाईन ही एक गोष्ट आहे, जे व्हिज्युअली कॅरेक्टर तुम्हाला दिसणार ती एक गोष्ट आहे, पण त्याचे जे मूळ आहेत ते स्टोरीमध्ये आहेत. सो बेसिकली कुठल्याही स्टुडंटला किंवा कोणालाही ओरिजिनल कॅरेक्टर्स ज्यांना क्रिएट करायचे आहेत त्यांनी आधी स्टोरी पूर्ण समजून घेतली पाहिजे, त्याला ॲब्झॉर्ब केलं पाहिजे, त्यातले कुठले कुठले पॉईंट्स त्यांना आवडत आहेत किंवा ते रिलेट करू शकत आहेत ते बघितलं पाहिजे. आणि तिकडनं मग डिझाईन प्रोसेस जर सुरू केला तर म्हणजे ते कॅरेक्टर खूपच जास्त म्हणजे ज्याला म्हणतो ना की त्याला एक वेगळी ग्रॅव्हिटी येऊ शकते.
म्हणजे जर कॅरेक्टर म्हणजे हा फक्त कॉस्ट्यूम नसतो, कॉस्ट्यूम नसतो, म्हणजे त्याचं कॅरेक्टर म्हणजे त्याची सायकोलॉजी आहे किंवा तो एखाद्या सिच्युएशनला कसा हँडल करतो ते आहे. डेअरडेव्हिलची एक माझी सगळ्यात फेवरेट स्टोरी आहे. त्याच्यात बेसिकली होतं असं की त्याचा जो सगळ्यात मोठा एनिमी आहे किंगपिन, त्याला कळतं की डेअरडेव्हिल खराखुरा कोण आहे आणि मग किंगपिन त्याच्या आयुष्याची पूर्ण विल्हेवाट लावतो. म्हणजे त्याला रेंट भरायलाही पैसे राहत नाही, त्याचं घर पण तुटतं, सगळं होतं. आणि हे एक 100 पेजची स्टोरी आहे, पण त्याच्यात डेअरडेव्हिल एकदाही कॉस्ट्यूम घालत नाही. आणि तो फक्त शेवटी वेन ही इज कम्प्लिटली ब्रोकन, म्हणजे त्याला तोडतो तो अक्षरशः कम्प्लिटली त्या कॅरेक्टरला. तरी पूर्ण स्टोरीमध्ये तो डेअरडेव्हिल कॉस्ट्यूम घालत नाही आणि फक्त शेवटच्या पेजेसमध्ये तो कॉस्ट्यूममध्ये येतो. तर कॅरेक्टर जे असतं ते असतं की म्हणजे ते एखाद्या सिच्युएशनमध्ये आपला हिरो जो आहे तो काय चूज करणार, कसा वागणार, कसा बिहेव करणार. आणि मला वाटतं की एकदा त्या गोष्टींचा विचार केला की आपल्याला मग त्याच्यातनं बरेचसे आयडियाज मिळतील एक ओरिजिनल कॅरेक्टर क्रिएट करायला. तर आय थिंक ते लोकांनी केलं तर ते नक्कीच नवीन आणि खूप चांगले रिलेटेबल कॅरेक्टर्स बनवू शकते. आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल दिलं तर म्हणजे आपले जे फिल्म्स आहेत, बॉम्बेमध्ये फिल्म्स बनतात, साऊथमध्येही फिल्म्स बनतात. साऊथचे फिल्मचे हिरो त्यांना एक फ्लेवर आहे जो खूप लोकल आहे आणि ते लाजत नाही त्या फ्लेवरला टॅप करण्यात. आपला कुठला हिरो आपण बघितला आहे रिसेंटली जो चप्पल घालून, शर्ट आउट ठेवून, लूज पॅन्ट घालून फिरतो? एकही बघितलं आहे का आता रिसेंटली? पुष्पा हे जे एवढं मोठं कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर तुम्ही बघितल्यावरती तो काय वाटतं तुम्हाला? सो आणि तो आलाय, त्याचा उद्गम स्थान जे आहे ती स्टोरी आहे, त्या कुठल्या एन्व्हायरमेंटमधनं तो येतोय ते आहे. सो आय थिंक की आपण जर स्टोरीलाच विचारलं की बाबा तुला कसल्या कॅरेक्टरची गरज आहे, तर ती स्टोरी आपल्याला सांगते. म्हणजे ते थोडं असं विचित्र वाटणार तुम्हाला, पण ही खरी गोष्ट आहे. हे तसेच बेस्ट कॅरेक्टर्स तुम्ही या क्लटर्ड वर्ल्डमध्ये जर नवीन कॅरेक्टर क्रिएट करायचं असेल तर तसंच होऊ शकतं, तसं मला वाटतं. तर ॲटलिस्ट सौमिन, थोडं तुझ्या कामाबद्दल सांग ना. म्हणजे तू हे काम कुठे कुठे वापरलेस? माझं जे कॉमिक्सचं सगळ्यात आधी केलेला एक प्रॉपर कॉमिक्सचा प्रोजेक्ट होता, तो लकीली मी पार्लेजीसाठी केला होता. आपले पार्लेजी बिस्किट. आणि त्याच्यात झालं होतं असं की एव्हरेस्ट म्हणून एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, त्यांचे नॅशनल क्रिएटिव्ह हेड होते मिलिंद दैमडे. त्यांना कॉमिक्सची खूप, म्हणजे ते स्वतः रायटर आहेत पण त्यांना कॉमिक्स खूप आवडतात. म्हणजे ही इज अ बिग कॉमिक बुक फॅन, खूप रीडर पण चांगले रीडर आहेत ते. त्यांनी मला कॅरेक्टर डिझाईन्स वगैरे करायला सांगितले आणि मी पण म्हणजे आय डोंट नो म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात काय चालू होतं, पण आय प्रॉबब्ली वॉज थिंकिंग की हे ऑपॉर्च्युनिटी परत कधी मिळणार नाही आहे. सो मी खूपच असं म्हणजे आज बुडून त्याच्यात काम केलं आणि म्हणजे त्यांना विकेंडला प्रेझेंटेशन रेडी करून क्लायंटला दाखवायचं होतं आणि त्यांनी ते केलं मिलिंदनी. आणि मग तो आला आणि मग त्याने सांगितलं क्लायंट हॅज लव्ड इट म्हणून. आणि मग तिकडनं मिलिंद वॉज सच अ फ्लॅम्बॉयंट, ही इज अ फ्लॅम्बॉयंट डिरेक्टर अँड रायटर. तर त्यांनी क्लायंटला कन्व्हिन्स केलं की आपण वेगवेगळ्या बिस्किटसाठी वेगवेगळे कॅरेक्टर सेट्स क्रिएट करूया, पण त्याच्यात जी मॅन वॉज द सेंट्रल कॅरेक्टर, कारण तो एक पार्लेजीचा जी मॅन. म्हणजे माझा जो एक जवळचा मित्र आणि माझा पार्टनर आहे इंडसवर्स कॉमिक्समध्ये आलोक, तर तो तेव्हा रायपूरमध्ये होता, छत्तीसगडमध्ये. आणि त्यांनी तिकडे ते कॉमिक्स बघितले होते, कारण पार्लेजीचे कॉमिक्स डायमंड कॉमिक्स वगैरेमध्ये यायचे तेव्हा. आणि सगळे चिल्ड्रन्स मॅगझिन्स किंवा जे काय असे होते त्यांच्याबरोबर पार्लेजीने डील करून ते कॉमिक्स फ्रीमध्ये त्यांच्या थ्रू पब्लिश केले होते. तर हे काम इंडियाच्या कॉर्नर्समध्ये पोचलं हे मला न कळत झालेली गोष्ट आहे. आत्ता पण फेसबुकमध्ये माझ्या आर्ट पेजवरती बरेचसे लोक असं मला मेसेजेस टाकतात की सर तुमच्याकडे जर डायलॉग्सवाले या कॉमिक्सचे पेजेस असतील तर ते प्लीज द्या आम्हाला, वी वूड लाईक टू कीप इट ॲज अ
यु नो लाईक अ कीपसेक काइंड ऑफ अ थिंग. पण माझ्याकडे त्याचे डायलॉग्सवाले पेजेस नाही आहेत. तर आम्ही ते 7-8 स्टोरीज काहीतरी केले होते कॉमिक्समध्ये. तर तो एक माझा सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स होता प्रॉपर कॉमिक बनवायचा. कारण काय होतं की ॲज अ इलस्ट्रेटर किंवा ॲज अन आर्टिस्ट आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आतमधून वाटत असतं की आपण करू शकू, पण ती ऑपॉर्च्युनिटी कधी येत नाही. तर ही एक ऑपॉर्च्युनिटी अशी होती ज्याच्यात मला कोणीतरी पैसे देत होतं हे करायला जे मला ॲक्च्युली आवडतं. सो इट वॉज लाईक अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. आणि आय थिंक दॅट वॉज लाईक वन बेंचमार्क प्रोजेक्ट ज्याने मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. त्या प्रोजेक्टनी मलाही बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या, कारण त्याच्यात पण आम्ही एक मल्टिवर्सची स्टोरी केली होती त्या वेळेला, ज्याच्यात हा जो जी-मॅन जो कॅरेक्टर आहे त्याला एक सुपर विलन बरोबर फाईट करायची आहे, पण त्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्समधनं वेगवेगळे जी-मॅनला घेऊन यायचं आहे. हो, त्यावेळेला किती सालची गोष्ट आहे? लॉंग टाईम बॅक. आणि हे काय नवीन गोष्ट नाही, म्हणजे मार्वल DC वगैरे मध्ये खूप आधी व्हायचं. पण म्हणजे जे रायटर्स होते प्रथमेश घाटे आणि आय थिंक सतीश दिसा हे 2 रायटर्स होते ज्यांनी बरेचसे स्टोरीज लिहिलेले. आणि याच्यात मला एक अजून गोष्ट ॲड करावी अशी वाटते की कुठल्याही आर्टला पेट्रनेज हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर एक कॉमिक्सच्या कामामध्ये पण ती पेट्रनेज मिळणं किंवा रीडर्सचा तेवढा सपोर्ट मिळणं आणि रीडर्सनी पैसे खर्च करून तुम्हाला सपोर्ट करणं, ती एक खूप मोठी गोष्ट असते, जे बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात होते. कारण कॉमिक्स हे खूपच एक मेहनतीचं काम आहे. इट्स अ बॅक ब्रेकिंग जॉब. कारण त्याच्यात होतं काय की खूपच सॉलिटरी काम आहे ते, की तुम्ही एका कॉर्नरमध्ये पूर्ण टाईम बसून ते काम करतायत डेस्कवरती आणि तुम्हाला थोडंसं सोशल लाईफ असं काही राहत नाही. सो त्या आर्टिस्टला सपोर्ट करणं हे त्यांच्या फॅन्सचं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आजच्या टायमात म्हणजे जरी तुम्ही आर्ट घेत नसाल तरी जे आवडते आर्टिस्ट आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे न्यूज स्प्रेड करणं किंवा स्वतःच्या सर्कलमध्ये त्यांचं काम शेअर करणं ही एक खूप मोठं फॅक्टर आहे. कारण कदाचित तुम्हाला माहिती नाही की ते जे आर्टिस्ट आहेत ज्यांचं काम तुम्हाला आवडतं ते काय स्ट्रगल्समधनं जात असतील. तर पेट्रनेज हा एक खूप मोठा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कुठल्याही आर्टला सर्वाईव्ह. व्हेरी गुड पॉईंट. अरे तर जी-मॅन वॉज द फर्स्ट प्रोजेक्ट दॅट आय वर्कड ऑन. आणि ते एक्सपिरियन्स मला खूपच म्हणजे त्यांनी बरंच काय शिकवलं मला त्या बुक्सनी. आणि माझ्या कामाला लाईक आय सेट की ती एक कॉमिकची थोडीशी एक बेंड असल्यामुळे तसली जी कामं होती ती माझ्याकडे यायची आणि ते बरंच होतं. म्हणजे आय वॉज ऑक्युपाईड थ्रू आउट. म्हणजे 365 डेजमधनं मे बी 300 डेज आय वॉज ऑक्युपाईड. आणि मला असं बरंच काय आठवत नाही की असले मला रिकामे दिवस मिळायचे नाही कामात. ते करता करता मग व्हर्जिन कॉमिक्सनी जेव्हा स्वतःच्या पुस्तकात अनाऊन्स करायला सुरुवात केली की ते स्टुडिओ स्टार्ट करतायत बँगलोरमध्ये आणि ते आर्टिस्ट बघतायत, तर मी स्वतःला फक्त एवढंच सांगितलं तेव्हा की मला कॉमिक्सची आवड आहे, मला ड्रॉ करता येतं आणि मला थोडंसं तरी समजतं या गोष्टीमधनं. आणि एखादा स्टुडिओ आहे जो इंडियामध्ये हे काम करायला इच्छुक आहे आणि तो लोकांना हायर करतो आहे. सो मला असं बाहेर उभे राहून क्रिटिसाइज करणारा माणूस बनायचा नव्हता की हे काय करतायत म्हणून, कारण असे बरेच लोक असतात. सो आय सेड लेट मी बी पार्ट ऑफ इट अँड ट्राय अँड कॉन्ट्रीब्यूट थोडंसं फ्रॉम माय साईड, की म्हणजे मला ज्या माध्यमची आवड आहे त्या माध्यममध्ये थोडंसं स्वतःला ओतून मी बघतो काय मला मिळतं आहे. आणि मी जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा मला खूप जास्तच मिळालं व्हर्जिनमध्ये जॉईन केल्यानंतर. एकतर मला बरेचसे लाईफ लाँग फ्रेंड्स मिळाले जे खूपच म्हणजे टॅलेंटेड आहे. सगळ्यात आधी तिकडे मुकेश सिंग कामाला होता आणि आय थॉट की आणि म्हणजे त्याचा मी फॅन होतोच आधीपासून, कारण त्याचं काम मी बघितलं होतं. सो आय थॉट की इफ मुकेश इज देअर म्हणजे त्याला थोडंसं शॅडो करून काहीतरी 4 गोष्टी आपल्यालाही शिकायला मिळणार. सो ही वॉज देअर, आशिष वॉज देअर, हो, आणि देन अभिषेक सिंग वॉज देअर, डीन वॉज देअर. बरेच असे म्हणजे बरेच टॅलेंटेड आर्टिस्ट होते ज्यांच्याबरोबर सगळ्यांकडनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि बरेचसे मित्रही झाले तिकडे. व्हर्जिन म्हणजे दीपक चोप्राच्या मुलाची कंपनी होती रे? हो, ते गौतम चोप्रा आणि शरद देवराजन हे 2 जणांनी मिळून सुरू केलेली कंपनी होती.
आणि त्यांचं मेन इंटेन्शन हे होतं की कॉमिक्समध्ये आधी आयडियाज डेव्हलप करायचे आणि त्याला हॉलिवूडला घेऊन जाऊन त्याच्यातनं फिल्म्स किंवा शोज किंवा जे काय बनवता येईल ते बनवायचं. तर त्यांचं ॲम्बिशन खूप हाय होतं आणि ते म्हणजे नेटफ्लिक्स वगैरे इंडियामध्ये यायच्या बऱ्याच आधी त्यांनी ते सगळा विचार केला होता. सो आय थिंक दे वर थिंकिंग अहेड ऑफ दॅट टाईम ऑलरेडी ॲट दॅट टाईम. 2006 to 2008 नंतरही मी त्यांच्यासाठी बरंच काम ऑन अ फ्रीलान्स बेसिस करत होतो आणि त्याच्यात पण मी बरेच कॉमिक्स त्यांच्यासाठी केले. आणि देन 2011मध्ये श्रीराम राघवन एक फिल्म बनवत होते एजंट विनोद म्हणून. तर सैफ अली खान जे आहेत ॲक्टर, तर त्यांना कॉमिक्स खूप आवडतात. ही वॉज ऑल्सो अ प्रोड्युसर फॉर एजंट विनोद. तर त्यांना करायचं होतं ते कॉमिक आणि मग त्यांनी इंडियामध्ये जे जे काय कंपनीज किंवा जे काय कोणी कॉमिक्स बनवतं ते त्यांना सगळ्यांना बोलवलेलं, त्यांचं काम बघितलं आणि सगळं केलं. आणि लकीली समहाव माझा जो मित्र आहे योगेश चांदेकर, सैफला योगेशचं काम आवडलं कारण ही इज अ व्हेरी गुड रायटर. आणि मग सैफनी सांगितलं की तुम्ही कॉमिक करा म्हणून. सो आफ्टर लुकिंग ॲट एव्हरी वन्स वर्क ही डिसाइडेड की तुम्ही लोक कॉमिक करणार. आणि ॲट दॅट टाईम अगेन म्हणजे जेव्हा पण असं काय ऑपॉर्च्युनिटी येते आय काइंड ऑफ जस्ट स्वतःला मी ओतून काम करतो. मी आय डोंट लुक बॅक. तर आय थॉट की इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. आणि मला हेही सांगायचं आहे की सैफ अली खान वॉज वन ऑफ द बेस्ट क्लायंट आय एव्हर गॉट टू वर्क विथ. कारण एकदा योगेशची स्टोरी त्यांनी वाचली आणि ती अप्रूव्ह केली आणि एकदा आमचं आर्टचं प्रेझेंटेशन त्यांनी बघितलं, त्यानंतर त्यांनी आम्हाला एकही प्रश्न विचारला नाही किंवा एकही काय करेक्शन करायला काही सांगितलं नाही. इनफॅक्ट ही वॉज एन्जॉईंग द वर्क दॅट ही वॉज सीइंग. आणि ते वर्ष म्हणजे माझ्यासाठी खूपच असं मेलन्कॉलिक वर्ष होतं कारण 2011मध्ये माझे वडील वारले आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट पण एका महिन्याने डिले झाला. आणि त्या सेम वर्षी माय सन वॉज ऑल्सो बॉर्न. सो देर वर टू मेनी थिंग्स हॅपनिंग. लाईक वन ऑफ माय बिगेस्ट प्रोजेक्ट वॉज कमिंग आउट आणि त्या वर्षी हे सगळ्या गोष्टी होत होत्या. तर मी माझं पुस्तक ते जे आहे ते डेडिकेट केलं होतं माझ्या वडिलांना आणि सैफचं पण डेडिकेशन त्यांच्या वडिलांना त्यांनी केलं होतं. सो इट इज अ व्हेरी म्हणजे माझ्यासाठी आणि योगेशसाठी तो एक खूपच चांगला आणि अमेझिंग प्रोजेक्ट होता कारण आम्हाला ते करायला मिळालं जे आम्हाला फुल्ली करायचं होतं. म्हणजे आय वॉज फुल्ली सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर वी डिड ऑन दॅट प्रोजेक्ट. म्हणजे अजून कसली कामं करतोस तू कॉमिक्सशी रिलेटेड? म्हणजे तो व्हिडिओजमध्ये पण ते कॉमिक्स आणलेत किंवा काय असं काय काय? म्हणजे सिन्स आता कॉमिकचं काम केल्यामुळे लाईक आय सेड की कामाला एक वेगळी फ्लेवर असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकाराचं काम लँड होतं माझ्या डेस्कवरती. सो त्याच्यात एक म्हणजे खूप चांगला प्रोजेक्ट जो आम्हाला करायला मिळाला तो जेव्हा संजय लीला भन्साली बाजीराव मस्तानी बनवत होते, तर त्यांना हवं होतं की आपण असं एक काहीतरी ॲनिमेटेड कॉमिक्ससारखं काहीतरी करूया ज्याच्याने आपण ते एपिसोड्स लोकांकडे म्हणजे लोकांपर्यंत पोचवूया म्हणून. तर आम्ही ते असे 2-2, 3-3 मिनटाचे छोटे ॲनिमेटेड एपिसोड्स केले होते. त्याचं नाव होतं ब्लेझिंग बाजीराव. ते आत्ताही यूट्यूबवरती आहे. म्हणजे कुठल्याही स्टुडंटला किंवा कोणालाही बघायचं असेल तर ते ब्लेझिंग बाजीराव टाईप केलं की ते जेवढे एपिसोड होते ते 13-14 मिनटाचा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरती ज्याच्यात त्यांना बघायला मिळणार. पण त्याच्यात म्हणजे कम्प्लिटली वेगळी थोडी आर्ट स्टाईल मी यूज केली आहे आणि ते करताना पण मला खूप मजा आलेली कारण त्याच्यात माझे दोन्ही पॅशन्स ॲनिमेशन आणि कॉमिक हे मला भेळ बनवता आली तिकडे. आणि तेच आहे. तर ते एक आहे. मग त्याच्यानंतर स्निफ म्हणून एक अमोल गुप्ते यांचा पिक्चर आला होता लहान मुलांचा, त्यांच्यासाठी मी एक कॉमिक बनवलं होतं. मग स्टॅनलीसाठी पण काहीतरी छोटंसं एक त्यांचे कॉस्मिक क्रुसेडर्स म्हणून एक प्रॉपर्टी होती, तर त्यांच्यासाठी पण ते सगळे ॲनिमेशनचे प्रोजेक्ट्स होते. कुठल्याही ऑनलाईन ऑफकोर्स. तर ते म्हणजे मीटिंग्समध्ये तसं काम चालू असताना. कदाचित इंडियामधला मी एखादा आर्टिस्ट असणार ज्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या आर्टवरती स्टॅनलीची ऑटोग्राफ आहे. आणि नेक्स्ट काय आता अपकमिंग तर आमची जी कंपनी आहे इंडसवर्स, जे अरुणाब कुमार आहेत TVFचे, त्यांनी सुरू केली आहे
आणि आलोक शर्मा इज माय रायटर फ्रेंड आणि मी, तर आम्ही तिघं स्ट्रगल करतो आहे तिकडे की आम्ही नवीन सुपर हिरो आणि नवीन एक्साइटिंग स्टोरीज बनवून लोकांपर्यंत पोचवूया म्हणून. तर आम्ही ऑलरेडी आमचे 3 बुक्स केले होते 2019मध्ये. तर आता आम्ही सेकंड व्हॉल्यूम्सवरती आमचं काम सुरूच आहे आणि ते म्हणजे आता या वर्षीच लोकांना बघायलाही मिळणार. तर ते गोष्ट आहे. तर ते आमचं काम सगळे indusverse.com वरती जाऊन बघू शकतात. सौमेन, इलस्ट्रेशनमध्ये किंवा कॉमिक्समध्ये प्रत्येक कॉमिक आर्टिस्टची एक स्टाईल असते. ओके, तर तुझी पण एक स्टाईल आहे. तर ती तू कशी डेव्हलप केलीस? ती काम करून डेव्हलप केली आणि ते म्हणजे वेळ लागतोच त्याला. म्हणजे मी जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा लाईक आय सेट की मी विनयकडे कामाला जायचो आणि त्याचं काम बघायचो आणि मला ती जादू वाटायचं ते काम. आणि तेव्हा असं वाटायचं की हे कसं पोचू इकडे आपण, आणि म्हणजे केवढं लांब आहे ते जर्नी. पण मला वाटतं की तुमचे जे बेंचमार्क आर्टिस्ट्स आहेत ते तुमच्या समोर टार्गेट म्हणून असले गरजेचे आहेत. कारण तुम्ही विदाऊट गोल्स यू कांट रीच अ डेस्टिनेशन. म्हणजे तुम्हाला एक स्टेशन लागतं की या स्टेशनजवळ जायचं आहे. आता होतं काय की त्या जर्नीमध्ये मग तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी तुमच्या कामात येते, तुम्हाला जी आवड असते ते त्या कामात येते. हळूहळू तुमची अंडरस्टँडिंग ही डेव्हलप होते आणि तुमचं काम एक स्वरूप घ्यायला लागतं आणि ती तुमची स्टाईल होते. आणि ते म्हणजे एका महिन्यात, 2 महिन्यात, 2 वर्षात नाही होत, त्याला वेळ लागतो. आणि इन अ वे इट इज लाईक युअर DNA गेट्स पोर्ड इन टू युअर वर्क. म्हणजे आता इट्स ॲज सिम्पल ॲज AR रहमानचं म्युझिक ऐकलं किंवा एखाद्या आपलं भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं तर त्यांचा आयुष्यभराचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो उतरलेला आहे त्या कामात आणि तिकडे त्यांची ती छाप लागते. तीच म्हणजे व्हिज्युअल आर्टमध्ये पण तसंच आहे की आपल्याला काम करत राहायला लागतं. आणि आपल्या ड्रॉइंगमध्ये तर असंही म्हणतात की एव्हरीवन हॅज 10,000 बॅड ड्रॉइंग्स इनसाइड देम अँड त्यांना ते 10,000 ड्रॉइंग्स काढायला लागतात. आता आपण कॉलेजमध्ये असताना आपले प्रोफेसर्स आपल्याला सांगतात की वीकेंड आहे किंवा वेकेशन आहे तर तुम्हाला 100 स्केचेस करायचे आहेत, 200 स्केचेस करायचे आहेत आणि मुलं म्हणतात काय कुठे करायचं, काय गरज नाही त्या गोष्टीची. पण त्यांचं इंटेन्शन हेच असतं की तुमचे जे घाणेरडे 10,000 चित्र आहेत तुमच्या आतमधले ते खेचून बाहेर काढायचे आणि ते जेव्हापर्यंत तुम्ही केलं नाही तेव्हापर्यंत तुमची स्टाईल इव्हॉल्व्ह व्हायला लागते. म्हणजे स्टाईल इव्हॉल्व्ह होते आणि ते मरेपर्यंत इव्हॉल्व्ह होत असते. म्हणजे जर माझं काम 5 वर्षानंतर पण सेमच वाटत असणार तर म्हणजे ॲज अन आर्टिस्ट मी ग्रो नाही झालो आहे. बरोबर. आणि अगेन की सपोज कॉमिक्स मला करायचे आहेत, ओके, तर पुन्हा एकदा आपण बेस पक्का केला पाहिजे. बरोबर आहे. मग तो ड्रॉइंगचं असो, ॲनाटॉमीचा असो. मला वाटतं की ॲनाटॉमी स्टडी हे जे एक ॲकॅडमिक पार्ट आहे ते तर कुठल्याच स्टुडंटनी स्किप केला नाही पाहिजे. म्हणजे कॉमिक्स करायचे असतील की नसेल करायचे तरी जेव्हा कॉलेजमध्ये असता तुम्ही तेव्हा मला वाटतं की प्रत्येक स्टुडंटनी एक पॉलिसी मनात ठेवली पाहिजे की आपण फेल व्हायचं आहे, पण फेल झाल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये आपण फेल होतो आहे ते बघून त्याला पुढे अजून न्यायचं आहे. कारण मी जेव्हा मागे बघतो माझ्या कॉलेज इयर्समध्ये 5 इयर्समध्ये तर लाईक आय सेड के मेंटॉर्स असतात पण कधी म्हणजे टीचर्स तुम्हाला सांगत असतात पण तुम्ही त्यांचं ऐकत नाही. कारण तो एक ॲटिट्यूड असतो कलेक्टिव्हली, कारण सगळेच मुलं आहेत, मुली आहेत आणि आपलं एक असं म्हणजे आपलाच एक जलवा असतो कॉलेजमध्ये. तर त्याच्यात आपण प्रोफेसर्स आपल्याला हेल्प करायला मागत असतात पण आपण ऐकत नाही. सो ते केलं नाही पाहिजे. मला वाटतं की आर्ट कॉलेजचे जे 4 वर्ष किंवा 5 वर्ष असतात तो एक सुपर्ब एक्सप्लोरेशनचा टाईम आहे ज्याच्यात तुम्ही कॉन्स्टंटली फेल झालं पाहिजे. नॉट इन टर्म्स ऑफ मार्क्स, मी मार्क्स म्हणून म्हणत नाही आहे, पण तुम्ही तुमच्या कामात ते अटेम्प्ट केलं पाहिजे जे तुम्हाला जमत नाही आणि ते फिअर्सली अटेम्प्ट केलं पाहिजे. कारण त्याच्यात होणार काय की ते जे 5 वर्षाचा 4 वर्षाचा तुम्हाला टाईम मिळतो आहे, एकदा तुमचं कॉलेज संपलं की तेवढा टाईम तुम्हाला कधीच मिळणार नाही आयुष्यात. कारण एकदा तुम्ही जॉबला सुरू झाले किंवा एकदा कामाला सुरुवात केली की तुम्हाला एक दिवसही कधी मिळणं कठीण होऊन जातं.
तुम्ही दिवस आणि रात्र काम करत असता. आर्टमध्ये हे सॅक्रोसेंट आहे, म्हणजे जे कोणी आर्टिस्ट आहे त्यांना तासाचं गणित हे वेगळं असतं त्यांच्यासाठी. सो मला वाटतं की कुठलाही स्टुडंट, मुलगा किंवा मुलगी असणार जे बघत असणार हे, तर त्यांनी म्हणजे त्यांचा तर हा सगळा म्हणजे अमेझिंग पिरियड आहे कॉलेजमध्ये किंवा आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये असण्याचा, की जिकडे त्यांना एक्सपेरिमेंट्स केले पाहिजे आणि कॉन्स्टंटली फेल झालं पाहिजे आणि कॉन्स्टंटली अजून एक्सपेरिमेंट्स केले पाहिजे, कारण त्याच्यातनं जो त्यांचा ग्रोथ होणार तो म्हणजे एक्सपोटेन्शियल होणार तो. आणि ते तेव्हा असताना मी केलं नाही आहे, ते म्हणून मी सांगतोय की प्लीज तुम्ही करा, कारण तुम्हाला त्याचा फायदा होणार, कारण आम्हाला कोणी नव्हतं तेव्हा सांगणारं, म्हणून मी सांगतोय म्हणजे या माध्यमातून. आणि हे जे ह्याचा जो अभ्यास आहे की कंपोजिशन म्हणा किंवा डायनॅमिक ड्रॉइंग म्हणा, या सगळ्यालाही तुझा ॲनाटॉमीचा बेस आधी हवाच, राईट? ॲब्सोल्युटली हवं, ॲब्सोल्युटली हवं. ॲनाटॉमी अंडरस्टँडिंग, रीडिंग ही लागतं. म्हणजे तुम्ही स्टोरीज वाचा, तुम्हाला तुमच्या भाषेतली गोष्ट वाचा, जे काय आवडतं ते वाचा, पॉलिटिक्सबद्दल वाचा, लोक कसे बिहेव करत आहेत त्याच्याबद्दल वाचा, सायकोलॉजीबद्दल वाचा, फिलॉसॉफीबद्दल वाचा, सो हे वाचन हे तर केलंच पाहिजे. ॲनाटॉमीचा स्टडी कॉलेजमध्ये, आर्ट कॉलेजमध्ये असताना केलाच पाहिजे. आणि तो स्टडी म्हणजे स्टडी म्हणून केला पाहिजे, की म्हणजे कुठले मसल्स आहेत, आपण बॉडी ट्विस्ट अँड टर्न केली तर कशी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस येतात. आता सिम्पल गोष्ट मी एक सांगतो तुला, की कॉलेजमध्ये असताना सगळे सांगायचे स्केचिंग करा, लाईव्ह स्केचिंग करा वगैरे, पण कोणीच आम्हाला सांगितलं नाही की काय तिकडे स्केच करायचं आहे किंवा काय. आणि म्हणजे मी हे सांगेन की योगेश वॉज द फर्स्ट पर्सन, योगेश सावंत, जे आम्हाला ॲनिमेशन शिकवायचे क्लब ग्रीटिंग्समध्ये, त्यांनी पहिल्यांदा हे सांगितलेलं की तो कॅरेक्टर काय विचार करत असेल ते विचार करून तुम्ही स्केच करा. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे सांगायला एक सेंटेन्स आहे, पण लगेच तुम्हाला एक डिरेक्शन मिळते की म्हणजे ओके, मग तो जर असा बसला आहे तर तो काय विचार करत असेल, किंवा त्याच्या घरी काय घडलं असेल, की त्याच्या मनात काय चाललं आहे. तर आणि तेच आहे म्हणजे जे पुढे आपण जेव्हा स्टोरी बोर्ड्स करतो किंवा कॉमिक्स बनवतो, तर सगळे काय पोज असे छाती काढून उभे राहिलेले लोक नाही आहेत. तो कॅरेक्टर एका इमोशनल रोलर कोस्टरमधनं जातोय, तो कधीतरी तो सॅड पण असणार आहे, तर तो कसा बसेल. तर त्या सगळ्या गोष्टी मग तिकडे कामाला येतात, आणि कंपोजिशन म्हणजे तिकडे त्या वेळेला लाईट काय असला पाहिजे किंवा त्याचा कुठला भाग मला दाखवायचा आहे, किंवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात. तर हे याच्याबद्दल वाचणं आणि त्यांना ॲब्झॉर्ब करणं हे आर्ट कॉलेजमध्ये ज्या पेसमध्ये होऊ शकतं किंवा ज्या प्रमाणात होऊ शकतं, ते एकदा तुम्ही कामाला लागले की नंतर होऊ शकत नाही. तर ते करताना प्लीज त्याच्यात स्वतःला ओतलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक स्टुडंटनी जर ते आर्ट कॉलेजमध्ये आहेत तर त्यांनी स्वतःवरती कंट्रोल ठेवून सोशल मीडियाचा युजेज लिमिटेड ठेवला पाहिजे. जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा एवढे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते, पण आता हे जे आहे की म्हणजे डिव्हायसेस तुमच्या हातात आहे आणि तुम्ही एखादी चांगली पुस्तक न वाचता तुम्ही वायफळ रील्स बघत बसता, ज्याच्यात लोक नाचतायत किंवा घाणेरडे काही म्हणजे वात्रटपणा खूप जास्त आहे. आणि ते फनी आहे, मला असं म्हणायचं नाही की इट्स रॉंग, पण त्याच्यानी होतं आहे काय की तुमचा वेळ जातो आहे आणि तुमच्याकडचा सगळा पैसा जरी गेला, झिरो झाले तुम्ही बँक अकाउंटमध्ये, तर तो सगळा पैसा डबल ट्रिपल तुम्ही करू शकता, पण तुमचा जो वेळ जातो आहे तो तुम्हाला काही करून परत मिळणार नाही आहे. आणि स्टुडंट्सला मला हेच म्हणायचं आहे की तुमचे जे 4-5 वर्ष कॉलेजमधले आहेत ते तुमचे गोल्डन इयर्स आहेत, ज्याच्यात तुम्ही फेल फॉरवर्ड मूव्ह फॉरवर्ड, फेल फॉरवर्ड मूव्ह फॉरवर्ड, ही जी सायकल जर रिपीट केली आणि तुमचं पिअर ग्रुप जर सपोर्टिव्ह आणि चांगलं आणि तेवढंच म्हणजे स्वतःच्या कामाला प्रेम करणारं असेल, तर तुमचा जो ग्रोथ होईल तो म्हणजे आमची इच्छा तर अशी आहे की आमच्या नॉलेजनी तुम्हाला एवढा फायदा व्हावा की तुम्ही आमच्या पण 10 पटीने पुढे जावे. आणि त्याच्यासाठीच आम्ही येऊन हा इंटरव्ह्यू करतोय. म्हणजे हा इंटरव्ह्यूचा अर्थ हे नाही आहे की मी काय तोप फोडली, कुठे जाऊन काय फटाके फोडले, हे त्याचा इंटेंट नाही आहे. इंटेन्शन हेच आहे की आमच्या एक्सपिरियन्समधनं आम्हाला या गोष्टी कदाचित आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा कळाले नव्हते, तर आमच्या एक्सपिरियन्समधनं तुम्हाला 2 किंवा 4 गोष्ट
असे मिळाले ज्याच्याने तुम्ही तुमच्या ग्रोथला पुढे एक्सपिडेट करू शकाल. तर तेच एक इंटेंट आहे याच्यात. सोबत AI सध्या ट्रेंडिंग पण नाही म्हणजे ते आलंच आहे. तर स्टील इमेजेसमध्ये मिड जर्नी आहे आपल्याकडे ऑलरेडी. कॉमिक्ससाठी बरेचसे नवीन AI रोज आपल्याला इन्स्टाला बघायला मिळतात. तर त्याच्याबद्दल काय तुझं मत आहे? मी ॲटलिस्ट माझ्या कामात AI ॲज अ थंबनेलिंग किंवा ब्रेनस्टॉर्मिंग प्रोसेस म्हणून यूज करतो. वेअर जर मला एक सुरुवातीला काय बेसिक आयडियाज किंवा एक बेसिक इमेजेस चे थॉट्स हवे असतील तर आपण जसे पेपरवरती थंबनेल करतो तर तसंच आय यूज इट. पुढे जाऊन ऑब्वियसली ते अजून रिफाईन होणार आहे आणि ते म्हणजे काम घेणारच आहे. पण मला वाटतं की कॉमिक्सच्या कामात ॲक्च्युली होतं असं की पॅनल बाय पॅनल जे इमोशन्स आपल्याला कन्वे करायचे असतात ते मला वाटत नाही सध्या AI इज केपेबल टू डिलिव्हर दॅट. ऑफकोर्स तुम्हाला एक असं ग्राफिक स्टाईलचं काहीतरी करता येईल AIला यूज करून, पण ज्या तऱ्हेचं काम इमोशन्स इवोक करू शकतं किंवा एक आपण आपलं असतं ना की आपण म्हणजे ह्युमन्स आहोत, आपण कुठल्याही चित्राच्या डोळ्यामध्ये आधी बघतो. आता गणपतीची मूर्ती बनवणारे पण गणपतीची डोळे असतात, म्हणजे मूर्ती एक गोष्ट असते पण डोळे उघडणे हा एक प्रकार असतो, बरोबर आहे ना. तर ते जे गोष्ट आहे AIमध्ये की म्हणजे ते जे इमोशन्स डोळ्यातनं पोचले पाहिजे तो एक आर्टिस्ट जसं करू शकतो ते AI आय डोंट नो कितपत. आणि त्यामुळे जस्ट बिकॉज AI आहे त्यामुळे आपण आपली प्रॅक्टिस थांबवणं हे सगळ्यात मोठं म्हणजे गैरसमज असणार आहे. म्हणजे स्वतः ॲनाटॉमी स्टडी न करणं किंवा स्वतः ड्रॉइंग थांबवणं, तर दॅट विल बी द वर्स्ट थिंग एनी आर्टिस्ट कॅन डू. कारण इमॅजिन करा की एखादी अशी गोष्ट आहे की ज्याच्यात लोक लिहायचंच विसरून गेले. जस्ट बिकॉज AI इज देअर, मी बोलतोय आणि ते टाईप होऊन जात आहे, तर लिहायचंच विसरून गेले. पोएट्री कसे करणार लोक? त्याला सगळ्या आर्टला एक चव आहे ना, एक फ्लेवर आहे. एवढे लोक जाऊन जाऊन गाणं ऐकतात किंवा पोएट्रीसाठी पण लोक पुस्तकं विकत घेतात. ती चव आहे आणि त्याच्यात त्या आर्टिस्टचा DNA आहे. सो ते कॉमिक्समध्ये पण सेम गोष्ट आहे की म्हणजे जे मी एक पॅनल ड्रॉ करून तुम्हाला फील करू शकतो ते कदाचित AIला ते फील करायला 5 वर्ष तरी लागतील. तेव्हापर्यंत आय कॅन सर्वाईव्ह. थँक्यू सो मच. थँक्यू उपेंद्र. थँक्यू सो मच तुझा वेळ आणि कॉमिकच्या वर्ल्डबद्दल एवढं छान तू एक्सप्लेन केलेस. म्हणजे जेवढं इंटरेस्टिंग ते दिसतं तेवढीच मेहनत आहे खाली. आत्ता एक खूपच फनी गोष्ट झाली होती म्हणजे थोड्या टायमाआधी की म्हणजे माझं GSTचं रजिस्ट्रेशन मी जेव्हा केलं होतं तेव्हा GST ऑफिसरनी मला आधी फोन केला आणि विचारलं की तुम्ही काय करता एक्झॅक्टली. तर मी सांगितलं की मी असा आर्टिस्ट आहे आणि मी हे काम करतो. मग त्यांनी विचारलं की म्हणजे कसं काय काय काम करतं. मी सांगितलं की त्यांना फिल्म्स वगैरेसाठी मी काम करतो, चित्र काढून त्यांना द्यायचे असतात. त्यांनी लगेच मला सांगितलं की म्हणजे काय तुम्ही पोस्टर वगैरे पेंट करता का, त्यांचं नेम प्लेट्स वगैरे तसं असतं ते. तर म्हणजे ते थोडं फनी होतं आणि त्यावेळे मला काय उत्तर द्यायचं ते पण तसं झालेलं. कारण आपल्या समाजाचं जे परसेप्शन आहे एका आर्टिस्टबद्दल ते कुठे ना कुठे अजून 80sमध्ये अडकलेलं आहे की एखादा जर कोणी व्हिज्युअल आर्टिस्ट किंवा आर्टिस्ट असेल तर तो म्हणजे एका प्रकाराचं काम करतो. पण हे जे आता आर्ट रोड्स इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकाराचे आर्टिस्ट येऊन स्वतःच्या कामाबद्दल सांगतायत, तर त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की बरेचसे लोकांना हे कळणार की आर्टिस्ट काय काय गोष्टी करतो आणि ते जर मुलांना, लहान मुलांना किंवा कॉलेजमध्ये असताना ही इन्फॉर्मेशन मिळाली तर त्यांना भरपूर कॉन्फिडन्स मिळावा हा एक आमचा उद्देश आहे इकडे येऊन इंटरव्ह्यू द्यायचा. कारण आम्ही कामात एवढे अडकलेले असतो की आम्हाला एक एक स्टुडंटला किंवा एक एक ग्रुप स्टुडंट्सला किंवा कधीकधी कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलायला, इंटरॅक्ट करायला मिळत नाही. पण हे आर्ट रोड्सच्या माध्यमातून आम्हाला ॲटलिस्ट आमचा एक्सपिरियन्स शेअर करता येतो. तर मला वाटतं की आर्ट रोड्स हे खूपच अमेझिंग इनिशिएटिव्ह आहे जे उपेंद्रनी सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यातनं शिकायला मिळतील.